ब्रेकनंतर स्वागत आणि आताची मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी दिल्लीमध्ये दाखल होतील। विमानतळाहून महाराष्ट्र सदनाकडे मग ते रवाना होणार आहेत। 11 वाजता आज पंतप्रधानांची भेट घेतायत। अर्थातच या सगळ्या संदर्भातले अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या सोबत आहेत। दिनेश, लगबग वाढली असेल आता? आपण ही थेट दृश्य बघितली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झालेले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आहेत TV9 मराठीच्या दर्शकांसाठी। त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीतील नेत्यांचं शिष्टमंडळ आहे, ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण समितीचे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, तसंच कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, आपण मिलिंद नार्वेकर जे शिवसेनेचे सचिव आहेत त्यांची दृश्य पाहतो आहोत। तसंच हेमंत पाटील जे शिवसेनेचे खासदार आहेत तेही उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी विमानतळावर। मुख्य सचिव सीताराम कुंटे हेही दाखल झालेले आहेत। ही सध्याची थेट दृश्य आहे TV9 मराठीच्या दर्शकांसाठी की उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि आता काही वेळातच ते ते पंतप्रधानांची भेट घेण्याचा प्रयत्न करतील। मिलिंदजी, फक्त मुख्यमंत्र्यांचं पुढचं शेड्यूल कसं असणार आहे? महाराष्ट्र जाणार की पंतप्रधानांना भेटायला? थेट पंतप्रधानांना भेटणार आहेत का? मिलिंदजी, फक्त काही माहिती? आपण बघितलं की मिलिंद नार्वेकर आहेत, कैमरा पर्सन रंजन के साथ नीरज कुमार, न्यूज 18 इंडिया, दिल्ली। यस, नहीं जा। कैमरामैन सामने से न आपण बघतोय ही थेट दृश्य आहेत दिल्लीमधून, जिथे अर्थातच आता मुख्यमंत्र्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्या ठिकाणी मुख्य सचिव सीताराम कुंटे हे सुद्धा अर्थातच उपस्थित आहेत। तसंच मिलिंद नार्वेकर हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिनिधींनी केला। मुख्यमंत्र्यांचं पुढचं शेड्यूल कसं असणार हे म्हणजे मुख्यमंत्री आलेले आहेत, स्वागतासाठी तुम्ही आलेला आहात, पण पुढे त्यांचा कार्यक्रम कसा असणार? थेट पंतप्रधानांना भेटणार आहेत की महाराष्ट्र आणि पुढे मग पंतप्रधानांची भेट आहे? पत्रकार परिषद होईल का? पत्रकार परिषद महाराष्ट्र सदनात होते। महाराष्ट्र सदनहून 11 वाजताची जी वेळ आहे त्या भेटी दरम्यान आपण उपस्थित राहणार आहात। मी साहेबांच्या स्वागताला इथे आलेलो आहे आणि बाकी सगळे शासकीय अधिकारी आलेले आहेत। बैठकीनिमित्त मुंबईत आलेलो होतो। काय वाटतं आजची भेट किती महत्वाची आहे? कारण या भेटीनंतर असं म्हटलं जाते की पंतप्रधान मराठा आरक्षणाचा तर मुद्दा आहे, पण कदाचित राजकीय चर्चा येऊ शकते पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये। मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल ती लढाई दिल्लीतच लढणं महत्वाचं आहे आणि या संसदेतच हे होऊ शकतं। आपण बघू शकतो की उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही दृश्य होती। एकूण विमानतळावर लगबग सुरू झाली। चार्टर्ड फ्लाईट जिथे लँड होतं त्या ठिकाणची ही दृश्य आहेत, त्या विमानतळावरची ही दृश्य आहेत। मुख्यमंत्र्यांचं आगमन झालेलं आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांचा जो कॉन्वॉय आहे तो आपण दाखवणार आहोत, ज्या गाडीतून मुख्यमंत्री हे आज दिल्लीमध्ये प्रवास करणार आहेत। ही गाडी सध्या विमानतळाच्या बाहेर लागलेली आहे आणि हा त्यांचा सुरक्षेचा ताफाही सध्या दिल्लीमध्ये तैनात आहे। सगळी दौऱ्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि काही वेळातच मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा सुरू होईल आणि यामध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील। मराठा आरक्षण या विषयावर पंतप्रधानांशी चर्चा आहे, पण जी म्हटलं जाते की आणखी काही विषय आहेत, ज्यात GSTचा महाराष्ट्राचा परतावा, तसंच NDRFचे निकष म्हणजेच नैसर्गिक आपत्तीनंतर मदत व पुनर्वसनामध्ये जे NDRFचे निकष असतात आणि त्यामुळे राज्य सरकारवर आर्थिक ताण पडतो, तर त्या निकषांमध्ये बदल महाराष्ट्र सरकारला हवा आहे। कोविड प्रतिबंधात्मक लसींचा जो एकूण पुरवठा केंद्र सरकारकडून होतो त्यात वाढ व्हावी ही एक मागणी आहे। तर असे अनेक मुद्दे आहेत जे या भेटीमध्ये चर्चेला येऊ शकतात आणि मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा दौरा मानला जातो आहे। बॅक टू स्टुडिओ। नक्कीच दिनेश, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ते तिथून किती वाजता रवाना होणार आहेत? आधी कोणाची भेट घेतली जाणार आहे की थेट ते आता पंतप्रधानांच्या भेटीसाठी तिकडे जाणार आहेत? हेमंत पाटील जे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांनी अशी माहिती दिली आहे की ते आधी महाराष्ट्र सदनला जातील आणि त्यानंतर 11 वाजता जी भेट अपेक्षित आहे, जी नियोजित भेट आहे पंतप्रधानांची, त्यासाठी ते पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी रवाना होतील। 11:15 ते 12च्या दरम्यान महाराष्ट्र सदनमध्ये त्यांची पत्रकार परिषदही होणार असल्याची माहिती मिळते आहे। हा सध्या त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आहे, पण राजकीय दृष्ट्याही हा दौरा अत्यंत महत्त्वाचा यासाठी आहे कारण विधानसभा निवडणुकीमध्ये
शिवसेना भाजप एकत्र लढले खरे, पण सत्ता स्थापन ही शिवसेनेने काँग्रेस एनसीपीच्या मदतीने केली. युती तुटलेली आहे, कटुता निर्माण झाली. भाजपच्या केंद्रीय नेत्यांमध्ये राजकीय दृष्ट्या भले अनेकदा कोविड संदर्भात मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्ये दूरध्वनीवर चर्चा होते. पंतप्रधानांकडून मुख्यमंत्र्यांच्या कामाचं आणि महाराष्ट्राच्या मॉडेलचं कौतुक केलं जातं. अनेकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये संवाद होतो. गेल्या काही काळात पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्र दौऱ्यावर आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागतही केलं. पण आता ही जी भेट आहे, या आधीही सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांची सदिच्छा भेट घेतली होती. पण आज महाराष्ट्राच्या काही मागण्यांच्या दृष्टीनं पहिल्यांदा उद्धव ठाकरे हे पंतप्रधानांना भेटत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचं, महाराष्ट्राच्या राजकीय जाणकारांचं आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकाचं आज मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे अत्यंत बारीक लक्ष असेल. विशेषतः मराठा समाजाचं लक्ष असेल की मुख्यमंत्री आरक्षणाच्या बाबतीत काय सकारात्मक महाराष्ट्रासाठी घेऊन येतात, मराठा समाजासाठी घेऊन येतात. कारण सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण नाकारलेलं आहे, निर्णय रद्द केलेला आहे आणि त्यानंतर केंद्रीय कायदेशीर पातळीवर हा लढा लढला जातो आहे. आणि ज्या राजकीय भेटीगाठी म्हणजे पंतप्रधानांना भेटून हा विषय राष्ट्रपतींच्या दरबारी मांडणं आणि आरक्षणासाठी प्रयत्न करणं, या दृष्टीने सध्या हा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. आणि हे सगळं होतं आहे मराठा समाजानं आंदोलनाची हाक दिली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी 16 जून पासून आंदोलन सुरू करणार असल्याचं घोषणा करताच मुख्यमंत्र्यांनीही तातडीनं या संदर्भातली पावलं उचललेली आहेत. महाराष्ट्र सरकारला याचा रोष सहन करावा लागू नये, त्यामुळे तातडीनं पंतप्रधानांच्या भेटीसाठी वेळ मागण्यात आली आणि पंतप्रधान कार्यालयाकडून ही भेट त्यांना वेळ मिळालेली आहे. आणि आज त्यानुसार हा दौरा होतो आहे आणि काही वेळातच मुख्यमंत्री हे विमानतळातून बाहेर येतील आणि ते त्यांचा दिल्ली दौरा सुरू करतील. अगदी मराठा समाजाचा जो रोष आहे तो पाहता महाविकास आघाडीनं घेतलेला हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. पंतप्रधानांची भेट घेणं आणि केंद्राकडनं अर्थातच आता आरक्षण मिळवणं हा एकच पर्याय राहतो असं म्हणत ही भेट जी आहे ही नियोजित केलेली आहे. या संदर्भात यापूर्वी एक वक्तव्य समोर आलेलं होतं. या भेटी दरम्यान काय कशा स्वरूपाची भेट असणार आहे ऐकूयात. मी साहेबांच्या स्वागताला इथे आलेलो आहे आणि बाकी सगळे शासकीय अधिकारी आलेले आहेत. बैठकीनिमित्त मुंबईत आलेलो होतो. काय वाटतं आजची भेट किती महत्वाची आहे? कारण या भेटीनंतर असं म्हटलं जाते की पंतप्रधान मराठा आरक्षणाचा तर मुद्दा आहे, पण कदाचित राजकीय चर्चा येऊ शकते पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल ती लढाई दिल्लीतच लढणं महत्वाचं आहे आणि या संसदेतच हे होऊ शकतं. आणि आपण ही थेट दृश्य बघत आहोत. दिनेश, अर्थातच ज्या वेळेला मुख्यमंत्री इथे दाखल झाले तेव्हाची ही दृश्य आहेत. पण एकीकडे असा जो रोष निर्माण झालेला आहे मराठा समाजामध्ये की हातातोंडाशी आलेला घास होता आणि तो हिसकावला गेला, तो हिरावला गेला, कारण सर्वोच्च न्यायालयानं अक्षरशः रद्द केलेलं आहे मराठा आरक्षण. आता जे उरलेले पर्याय आहेत त्या पर्यायांवरती विचार होणं आणि तातडीनं कृती होणं हे गरजेचं आहे. याच्यावरती बरीच खलबतं झाली आरक्षण रद्द झाल्यानंतर. आणि त्यानंतरची ही सगळ्यात मोठी कृती आहे महाविकास आघाडी सरकारची. आणि अर्थातच त्यात महत्त्वाचा रोल हा शरद पवारांचा असणारही आहे, कारण शरद पवारांच्या सुद्धा भेटीगाठी झालेल्या आहेत मराठा आरक्षणासंदर्भात. अर्थातच त्यामुळे आता सध्याची ही जी भेट आहे या भेटीतनं काहीतरी चांगलं फलद्रूप होईल हे दाखवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारचा. कोर्टानं म्हणजे सुप्रीम न्यायालयानं, सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द करणं आणि त्यानंतर मराठा समाजात त्याचे पडसाद उमटणं, आंदोलनाची हाक देण्यात येणं आणि 16 जूनपासून प्रत्यक्ष आंदोलनाला सुरुवात होणं, काही ठिकाणी मराठा संघटनांचे नेते रस्त्यावर उतरणं, याचा सरकारला फटका बसणं स्वाभाविक आहे. कारण मराठा समाजाचं टक्का हा महाराष्ट्रात मोठा आहे आणि या समाजात असलेला रोष, खतखत त्याचा सरकारला कुठे फटका बसू नये यासाठीनं आता तातडीनं या उपाययोजना केल्या जातात. याआधीही सरकार कसं प्रयत्नशील आहे या आरक्षणासाठी, यासाठी कायदेशीर बाबींवरही चर्चा होते आहे. राज्यपालांची भेट घेतली गेलेली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार, महाविकास आघाडी सरकार सकारात्मक आहे हेही मुख्यमंत्र्यांकडून अनेकदा जाहीर करण्यात आलेले आहे, भूमिका मांडण्यात आलेली आहे. मध्यंतरी महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख राजकीय नेत्यांची भेट घेतली. शिवराज्याभिषेक दिनी त्यांनी
16 जून पासून आंदोलनाची घोषणा केली। त्यामुळे पुन्हा राज्य सरकारची कोंडी होऊ नये किंवा एक मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागू नये त्यासाठी तातडीनं पावलं उचलण्यात आली आणि पंतप्रधानांची वेळ मागण्यात आली। पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना वेळ मिळालेली आहे। पण आज जर विरोधी पक्षनेतेही जर या शिष्टमंडळात असतील, कारण केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यातल्या विरोधी पक्षाच्या माध्यमातून आग्रहाची विनंती पंतप्रधानांपुढे मांडून राष्ट्रपती दरबारी हा विषय नेऊन तो जलद गतीने सोडवण्यासाठी विरोधी पक्षाचीही मदत घेता येणं शक्य होतं। पण या मुद्द्यावरही सरकार आणि विरोधी पक्षामध्ये राजकारण दिसत आहे। फडणवीसांची मदत घेतली गेली नाही यासाठी भाजप महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर टीका करतोय, तर महाविकास आघाडी सरकार ही मराठा आरक्षणाचं श्रेय घेण्यासाठी तितकंच एक आग्रही असल्याचं दिसत आहे। नक्कीच दिनेश, तुमच्याकडनं अपडेट घेत राहणार आहोत आपण, कारण अर्थातच काय नेमक्या घडामोडी घडतात दिल्लीतल्या त्या महत्वाच्या आहेत। मात्र सध्या आपल्यासोबत विधान परिषदेचे प्रवीण दरेकर हे विरोधी पक्षनेते जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, मुळातच आजची ही अतिशय महत्वाची भेट आहे, कारण सगळ्यांचं लक्ष म्हणजे संपूर्ण मराठा समाजच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे या भेटीकडे। नाही, या भेटीचं स्वागतच आहे, कारण शेवटी अशा प्रकारचा समन्वय राज्य आणि केंद्रात अत्यावश्यक असतो। आपण अलीकडच्या काळात बघाल की देशामध्ये अनेक राज्य भाजपच्या विरोधी सत्ता असणारे आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये जेवढा विसंवाद केंद्र आणि राज्यामध्ये किंवा टोकाच्या टीका करत एकमेकांना कुरबोडी करण्याचा जो प्रयत्न झाला तो कुठेच देशात झाला नाही। आणि जर अशा प्रकारच्या समन्वयाच्या माध्यमातून राज्याचे राहिलेले प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न होत असेल तर लोकशाहीमध्ये ते स्वागतार्हच आहे। आता एक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी मानायला पाहिजे की मुख्यमंत्री जात असताना राज्याचे विरोधी पक्षनेते किंवा माजी मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जर नेलं असतं तर त्या ठिकाणी आणखी केंद्राशी समन्वय साधायला त्या ठिकाणी सोपं झालं असतं। परंतु प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी राजकीय लाभ, त्या ठिकाणी यश अपयश याच्यावर मोजली जात असेल कदाचित, तरी त्याचं दुःख असायचं काही कारण नाही। शेवटी महाराष्ट्रातले जे 3-4 महत्त्वाचे विषय आहेत ते सोडवणं हीच आपली प्राधान्य क्रम राहणार आहे। आपण एक बघाल की राज्याच्या देशाच्या पंतप्रधानांनी लसीचा एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेतला। पहिले त्या ठिकाणी सर्व पक्षांकडून टीका होत होती, केंद्रानंच मोफत लस करावी, परंतु आपण बघाल की मनाचा मोठेपणा जो लागतो, अर्थात काही केंद्रानं त्या ठिकाणी मेहरबानी केली नाही, आपलं कर्तव्य बजावलं, जबाबदारी पार पाडली, परंतु ज्या वेळेला टीका केल्या जात होत्या त्यांनी काल पंतप्रधान मोदी साहेबांनी लस मोफत देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आणि 18 ते 45 वयोगटाला आता मोफत लस मिळणार आहे। आणि त्याच्यामुळे आता राज्याची जबाबदारी संपली, कारण राज्यांनी त्या ठिकाणी अधिकार मागितले, 1.5 वर्षापूर्वी अधिकार दिले, 1.5 महिन्यापूर्वी अधिकार दिल्यावर त्या ठिकाणी चेक हातामध्ये होता। त्याच्यानंतर ग्लोबल टेंडरचा गाजावाजा केला, राज्य सरकारने ग्लोबल टेंडर काढलं, महापालिकेने काढलं, नंतर परवानगीचा विषय आला, पुन्हा टेंडरला कोणाचाही प्रतिसाद मिळाला नाही। त्याच्यामुळे 1.5-2 महिने प्रयत्न केला, उल्लेख केला की देवेंद्र फडणवीसांना तिथं जाणं अपेक्षित होतं, असं तुम्ही जसं म्हणालात की अर्थातच या सगळ्या संदर्भात संजय राऊतांनी वारंवार उल्लेख केलेला होता की आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ तिथे, तुम्ही एकत्र या। स्वतः देवेंद्र फडणवीस असू देत उपस्थित पंतप्रधानांना भेटताना, खरं तर छगन भुजबळ म्हणाले मी फोनवरनं बोललेलो आहे देवेंद्र फडणवीसांशी की तुम्ही या सगळ्यामध्ये पुढाकार घ्या। इतकं सगळं होतंय म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्येच काही ताळमेळ नाहीये का? कारण विरोधी पक्षनेतेही तिथे असायला हवेत अशी अपेक्षा जी आहे ती मराठा नेत्यांनी सुद्धा व्यक्त केलेली होती, अगदी महाविकास आघाडीतल्या सरकारमधल्या नेत्यांनी सुद्धा। आपण बघाल की संविधानानं विरोधी पक्ष नेत्यांना एक अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे आणि लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी एकत्रितपणे अनेक गोष्टीवर त्या ठिकाणी महत्त्वाच्या निर्णयावर यावं लागतं, त्याने एक लोकशाहीचा चांगला संदेश जात असतो। मला आठवते की ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना निर्माण झाले होते त्यावेळेला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, धनंजय मुंडे यांना नागपूरवरनं स्पेशल विमानानं दिल्लीला आम्ही गेल्याचं मला आठवतंय। त्याच्यामुळे अशा वेळेला आपला अहंकार त्या ठिकाणी मोठा प्रश्नांपेक्षा असा असता कामा नये। दुर्दैवानं महाविकास आघाडी सरकार याची वैशिष्ट्य सांगायची ते एक म्हणजे तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद,
त्यानंतर विरोधी पक्षाविषयी तर टोकाचा विसंवाद आणि त्याच्यानंतर अहंकार. कारण आज बघाल ही आजची भेट ही यापूर्वी झाली असती तर आणखी काही फलित आपल्या हाताला लागलं असतं. कोविडलाच आपण 1.5 वर्ष त्या ठिकाणी होत असताना शेवटी पंतप्रधान हे पालक आहेत. केंद्र सरकार काय राज्याचं दुश्मन नाही आहे ना. पालकत्वाच्या भूमिकेतनं त्या ठिकाणी केंद्र सरकार बघत असतं, मदत करत असतं. आणि म्हणून आपण बघाल ना, शांतपणे मोदी साहेब एवढे दिवस ऐकत होते, कोणावर रिॲक्शन्स दिल्या नाहीत, आपलं काम भलं आपण भलं. आणि काल एक चांगला क्रांतिकारी निर्णय घेतला जो देशवासियांना मोफत लसीकरणाचा आणि त्याचबरोबर 80 कोटी जनतेला त्या ठिकाणी गरीब कल्याणच्या माध्यमातून धान्य देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे शेवटी मोदी साहेब हे संवेदनशीलतेनं काम करतायत हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी दिसून आलं. आणि म्हणून मला वाटतं आता तरी केवळ त्या ठिकाणी भेटीची औपचारिकता किंवा त्या ठिकाणी आपल्या कोर्टातला बॉल मराठा आरक्षणाचा किंवा इतर दुसऱ्यावर ढकलण्यासाठीच केवळ भेट असेल तर मला वाटतं एवढ्या भेटीचा उपयोग होणार नाही. त्या भेटीच्या माध्यमातून फलद्रूप अशी चर्चा झाली पाहिजे. त्या ठिकाणी कोविड असेल, कोविडच्या संदर्भात केंद्र राज्यामध्ये समन्वय असायला पाहिजे, कार्यपद्धती त्या ठिकाणी ठरली पाहिजे. GSTच्या बाबतीत सुद्धा जी भूमिका असेल ती मांडायला हवी. आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्या ठिकाणी राज्य सरकारने नेमकं काय केल्यावर केंद्राला सोयीचं होईल अशा प्रकारच्या भूमिकेतनं जायला लागेल. नाहीतर केवळ जाऊन त्या ठिकाणी राज्यपालांना पत्र एक दिलं आणि आजची पंतप्रधानांची मराठा आरक्षणासंदर्भात भेट घेतली म्हणजे आपलं काम संपलं, या आविर्भावातनं जरी भेट असेल तर मला वाटतं पुन्हा राजकारण त्या ठिकाणी भेटीनंतर सुद्धा रंगेल. आणि मला वाटतं आता महाराष्ट्रामध्ये मराठा समाज ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आज उद्धवजी ठाकरे साहेब किंवा महाविकास आघाडीचं हे शिष्टमंडळ तातडीने दिल्लीला जाण्याचं कारण एवढंच की पुन्हा तो आक्रोश मराठा समाजाचा आता ठिकठिकाणी उठताना दिसतोय. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्या ठिकाणी वेगवेगळे नेते पक्षापलीकडे जाऊन आंदोलनं करतायत. त्या ठिकाणी संभाजीराजे एका बाजूला आहेत, उदयनराजे बोलतायत, विनायक मेटे साहेबांचा मोर्चा झाला, आता काही गोलमेज परिषद होते. आणि शेवटी मी आज सांगतो की या सगळ्या घटक शेवटी एक होतील ज्यावेळेला मराठा समाज त्या ठिकाणी सांगेल की आता ही सगळे व्यासपीठ त्या ठिकाणी एकत्रित आणा आणि तो जो काही उद्रेक होईल किंवा ती जी काही शक्ती असेल त्या शक्तीसमोर सगळ्यांना त्या ठिकाणी नतमस्तक व्हावं लागेल, निर्णय घ्यावा लागेल. आणि त्याचीच मला वाटतं पायाभरणी या ठिकाणी करण्यासाठी मुख्यमंत्री आपल्या शिष्टमंडळां समवेत त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी साहेबांची भेट घ्यायला गेले असावे. नक्कीच प्रवीणजी, पुन्हा मी तुमच्याकडे येतो. मात्र आपण बघतो आता दिल्लीत महाराष्ट्र सदनामध्ये हालचालींना आता वेग आलेला आहे. कुठच्याही क्षणी आता